काजू बसण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला उठता येईना. तेव्हा जैनिलने तिच्या मानेखाली हात घालून तिला सावकाश बसवलं. तेवढ्यात उरलेले सगळेही आत आले. तनू, मनू, गौरीजी, तेजस, अभय, कुसुम सगळे काजूशी बोलू लागले. इकडे विकास आपल्या घरातील खोलीत एका मोठ्या फोटो समोर उभा राहून तो फोटो रागाने घुरत होता. त्या फोटोमध्ये 3 जण होते: प्रणव, रुचिका आणि त्यांच्यासोबत एक 3 वर्षाचा मुलगा. विकासने प्रणवच्या चेहऱ्यावर क्रॉसचं चिन्ह काढत म्हटलं, "हा तुझा बाप, जो आता या जगात नाही. मीच त्याला मारलं. हा हा." मग त्याने रुचिकाच्या चेहऱ्यावर क्रॉस काढत म्हटलं, "हिला मी खूप छळलंय. आज ही जिथे कुठे असेल तिथे तडफडत असेल. माझ्या आईच्या मृत्यूला जबाबदार असलेली ही बाई, अजून तडफडशील तू." नंतर त्याने त्या मुलाच्या चेहऱ्यावर क्रॉस काढत म्हटलं, "हा आहे जैनिल. बिचारा आपल्या आईला आजपर्यंत शोधू शकला नाही, पण आता मीच तिला शोधून पुन्हा माझ्याकडे घेऊन येणार." विकासने कुणाला तरी फोन करत म्हटलं, "त्या बाईला शक्य तितक्या लवकर शोधा. 2 दिवसात ती मला हवी आहे." फोन ठेवून त्याने बंदूक काढली आणि त्या फोटोवर रोखत म्हणाला, "मला तुरुंगात पाठवणं इतकं सोपं नाही." असं म्हणत विकासने त्या फोटोवर बंदुकीच्या सगळ्या गोळ्या झाडल्या. क्षणार्धात ती सुंदरशी फोटो विचित्र दिसू लागली. दुसरीकडे रुचिका आपल्या खोलीत बसून विचार करत होती. तिला तिचा मुलगा कधी भेटणार, ज्याच्यासाठी ती आजपर्यंत जिवंत होती. मनातल्या मनात ती देवाला म्हणाली, "हे देवा, फक्त एकदाच मला माझ्या मुलाला भेटू दे. नंतर हवं तर मला तुझ्याकडे बोलावून घे. माझा मुलगा कसा दिसत असेल याची मला कल्पनाही नाही. तो जिवंत आहे की नाही हेही माहीत नाही. मी काय करू देवा? कुठे जाऊ? कुठे शोधू माझ्या बाळाला? मला माझ्या मुलाशी भेटून दे." विनवणी करत करत रुचिका तशीच झोपून गेली. सुमारे 7च्या दरम्यान जनील आणि मयूर काजूला घेऊन घरी आले. काजूला अजूनही अशक्तपणा जाणवत असल्याने जनीलने तिला उचलून घेतलं आणि खोलीत घेऊन आला. त्याने काजूला बाथरूमच्या दारामध्ये उभं केलं आणि कपाटातून तिचे कपडे आणून तिच्या हातात देत म्हणाला, "तू जाऊन फ्रेश हो, तुला बरं वाटेल. मला थोडं काम आहे, मी लगेच येतो." काजूने पटकन त्याचा हात पकडला आणि तोंड फुगवून म्हणाली, "नाही, सकाळीही मला न सांगताच निघून गेला होतास. आता पण का? यावेळी माझ्यापेक्षा जास्त तुला काम इम्पॉर्टंट आहे का?" जैनिल प्रेमाने तिच्या गालावर हात ठेवत हसून म्हणाला, "बस, लगेच आलो जान, तू फ्रेश होतोपर्यंत." काजू तोंड वाकडं करून फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये निघून गेली. इकडे जैनिलने एका नोकरला सांगून तिच्यासाठी खोलीत जेवण घेऊन यायला सांगितलं. तो खोलीतून बाहेर आला. थोड्या वेळापूर्वी चेहऱ्यावर जे हसू होतं ते क्षणार्धात गायब झालं. त्याच्या चेहऱ्यावर आता गंभीरता आली. त्याला काजूची काळजी होती, पण त्याचबरोबर आज त्याला विकासकडून जे आईबद्दल समजलं होतं ते ऐकून तो आतून खूप दुखावला होता. पण आपलं दुःख तो सांगणार तरी कोणाला? झपझप पावलं टाकत तो आपल्या त्या पासवर्डवाल्या खोलीकडे निघून गेला. त्यावेळी मयूर आपल्या खोलीतून बाहेर येत होता. त्याने जैनीला त्या खोलीत जाताना पाहिलं आणि मनातच म्हणाला, "याला पुन्हा आपल्या आईची आठवण आली असणार." इकडे काजू फ्रेश होऊन बाहेर आली आणि बेडवर बसली. थोड्या वेळाने रुचिका हातात जेवणाची ट्रे घेऊन आत आली. ती पदर ओढूनच खोलीत आली होती. तिने ट्रे टेबलावर ठेवला आणि काजू जवळ येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवून विचारलं, "बाळा, तू ठीक आहेस ना?" काजूने हसून हो मध्ये मान हलवली. ती काही बोलणार होती, तेवढ्यात तिचं लक्ष दरवाजाकडे गेलं आणि दाराकडे पाहत आनंदाने ती म्हणाली, "मॉम, तुम्ही?" समोर आकृती उभी होती. त्यावेळी रुचिका काजूला जेवणाची प्लेट देण्यासाठी टेबलकडे वळली होती. तिने एकदाही आकृतीकडे पाहिलं नाही. आकृती काजूजवळ येऊन तिला मिठी मारत म्हणाली, "काजू, कधीतरी स्वतःची काळजी घ्यायला शिक. तुला काही झालं असतं तर?" आकृतीचं हे वाक्य ऐकताच रुचिकाचे हात थांबले. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. आकृतीकडे न पाहताच ती मनात म्हणाली, "ही ही तर आकू आहे." रुचिकाची हिंमत झाली नाही की ती तिच्याकडे पाहिल. तेवढ्याच समोरून राज येत म्हणाला, "आम्ही काही दिवस बाहेर का गेलो? आमच्या मुलीने तर एवढा मोठा पराक्रम करून दाखवला." राज आणि आकृतीचा आवाज ऐकताच रुचिकाने त्यांना पदरा आडून ओळखलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती आकृतीच्या दिशेने पाऊल टाकणार होती, पण अचानक थांबली. तिने आपली पावलं मागे घेतली आणि तिथून निघून गेली. राज आकृती सोबत उभा होता. राजने काजूला मिठी मारत विचारलं, "काय झालं? आमच्या वेडीला हॉस्पिटलची हवा कशी काय खावी लागली?" काजू हलकसं हसत म्हणाली, "काही नाही डॅडू, असंच." "तुम्ही दोघं इथे कसे? कधी आलात तुम्ही?" आकृती हसत म्हणाली, "मनूने फोन करून सगळं सांगितलं म्हणून थेट इथेच आलो."
मग राज म्हणाला, मी जरा डॉक्टरांना फोन करून त्यांच्याशी बोलतो, तुम्ही दोघी गप्पा मारा. असं म्हणत तो बाहेर निघून गेला. आकृतीने आजूबाजूला पाहत विचारलं, जैनिल कुठे आहे बाळा? जैनिलचं नाव ऐकताच काजूने तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, असेल कुठेतरी इथेच. तसंही त्याला माझी काळजी कुठे आहे? त्याच्या कामापेक्षा त्याच्यासाठी काहीच महत्वाचं नाही. काजू फुगलेल्या तोंडाने बसलेली पाहून आकृतीने तिच्या गालाला हलके स्पर्श करून म्हटलं, असं नाहीये काजू, तू जेनीला अजून समजून घेतलेलंच नाहीस. कदाचित कामाव्यतिरिक्त काही अडचण असेल, काही गोष्टी असतात ज्या माणूस कुणालाच सांगू शकत नाही. आकृती पुढे म्हणाली, तू त्याच्यावर प्रेम करतेस ना, मग त्याची हमदर्द हो, त्याच्या सगळ्या वेदना समजून घे आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न कर. त्याला साथ दे. तू कायम त्याच्यासोबत आहेस हा विश्वास त्याला दे. आकृती काजूचा हात आपल्या हातात घेत म्हणाली, तुला आठवतंय ना, तू पहिल्यांदा जेनीला भेटली होतीस तेव्हा त्याच्या डोळ्यात तुला वेदना दिसल्या होत्या. तू म्हणाली होतीस की तो कुठल्या तरी दुःखात जगतो आहे. तेव्हा तो तुझा काहीच नव्हता, तरीही तू त्याचं दुःख दूर करायचं ठरवलं होतंस. आज तर तो तुझा नवरा आहे, तुझा हमसफर आहे. मग तूच त्याला समजून घ्यायला हवं ना बाळा. आकृतीचं बोलणं ऐकून काजू काहीच बोलली नाही. ती फक्त जमिनीकडे एकटक पाहत राहिली. काजू शांत आहे हे पाहून आकृतीने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, काय झालं काजू? काजूच्या डोळ्यात पाणी तरळलं. भरलेल्या डोळ्यांनी आईकडे पाहत ती म्हणाली, मम्मा, मी किती स्वार्थी झाले आहे ना. फक्त स्वतःचाच विचार करत होते. जेनीला तर मी समजूनच घेतलं नाही. त्याची दुःख तर मी विसरूनच गेले. आकृती हसत म्हणाली, अजून तू लहान आहेस, पण मला नाही वाटत की तू कायम अशीच लहान राहावीस. संघर्ष काय असतो हे तू कधी पाहिलेलंच नाहीस बेटा. ती थोडं थांबून पुढे म्हणाली, मला एवढंच सांगायचं आहे, जेनिलच्या प्रत्येक दुःखात, प्रत्येक वेदना त्याच्या सोबत राहा. आई वडिलांशिवाय जगणं काय असतं हे फक्त जेनिल आणि मयूरलाच माहीत आहे. त्या दोघांना कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता भासू देऊ नकोस. आकृती पुढे काही बोलणार इतक्यातच राज आत येत म्हणाला, आकृती, मला वाटतं आपण काजूला घरी घेऊन जाऊया. तिथे तू तिची नीट काळजी घेऊ शकशील. हे ऐकून काजूच्या डोळ्यात चमक आली, पण तेवढ्यात तिची नजर दरवाजाला टेकून उभ्या असलेल्या जैनीलवर पडली. तो जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न करत होता. जैनीलकडे पाहताच काजूने पटकन नजर वळवली आणि राजकडे पाहत म्हणाली, नाही डॅडू, मी इथेच राहीन. पूर्ण बरी झाल्यावरच तुमच्या घरी येईन. काजूचं बोलणं ऐकताच राज थोडा चिडून म्हणाला, तेही तर तुझंच घर आहे. काजू हलकसं हसली आणि म्हणाली, लग्नानंतर नवऱ्याचं घर आपलं घर असतं, हो ना? तिच्या बोलण्यावर राज आणि आकृती दोघंही हसले. तेव्हा काजू म्हणाली, आता तुम्ही दोघंच जा. प्रवासामुळे थकले असाल. मी ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. राज आणि आकृती उठले. एका मागोमाग एक काजूला मिठी मारून ते जैनीलकडे गेले. आकृती जैनील जवळ येऊन त्याच्या गालावर हात ठेवत म्हणाली, स्वतःची काळजी घे बेटा. जैनीलने हसत मान डोलावली. तेवढ्यात राज म्हणाला, आणि काजू काही बोलली तर वाईट वाटून घेऊ नकोस, ती अजून लहान आहे. जैनील हसत म्हणाला, अंकल, हे तुम्ही म्हणताय? राजही हसत म्हणाला, हो, मीच म्हणतोय. आणि हे अंकल काय? मी तुझा वडील आहे. राजचं बोलणं ऐकताच आकृती म्हणाली, आणि मी तुझी आई. जैनील मनापासून हसला. तेव्हा राज म्हणाला, कुठलीही गरज असेल तर सांग बेटा. जैनीलने होकार दिला. मग राज आणि आकृती निघून गेले. ते गेल्यावर जैनील काजूकडे आला. काजू त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती, पण जैनीलच्या चेहऱ्यावर भाव नव्हते. काजू जवळ येऊन तो म्हणाला, चल जेवून घे. असं म्हणत त्याने जेवणाची प्लेट तिच्या समोर ठेवली. काजू लहान मुलीसारखी दोन्ही हात बांधून म्हणाली, नाही, तू चारून दे. जैनील आश्चर्याने काजूकडे पाहू लागला. तेव्हा काजू म्हणाली, लवकर, मला भूक लागली आहे. मग जैनील काही न बोलता तिला जेवण चारू लागला. काजू म्हणतच म्हणाली, सॉरी, मी तुझ्यावर राग काढला. मला तुला समजून घ्यायला हवं होतं. खरंच, मी पण किती मूर्ख आहे. समजून घ्यायची वेळ आली तेव्हा समजून घेत नाही आणि नको तेव्हा हमदर्द बनून फिरते. पण आता असं काहीच होणार नाही. सगळं मला नीट करायचं आहे. हे सगळं ती जैनीलकडे पाहत मनातच विचार करत होती. तेव्हा जैनील तिला न पाहताच म्हणाला, बस कर हे बघणं मला. आता काय मलाच खाऊन टाकायचा विचार आहे का? ह्या ऐकताच काजूने नजर वळवली आणि खाली पाहू लागली. जैनील म्हणतच म्हणाला, मला माहित आहे तू नाराज आहेस. तुझा राग योग्यच आहे. मला तुझ्यासोबत राहायला पाहिजे. पण त्या अंधारातून मी कधीच बाहेर पडू शकलो नाही आणि कदाचित आता कधीच पडू शकणारही नाही. तरीही मी नेहमी तुझ्यासोबत असेन. काजू खालीच पाहत बसली होती. तोपर्यंत तिचं जेवण झालं होतं.
जयनीलने एक नजर तिच्याकडे टाकली आणि हळूच म्हणाला, काजू. काजूने झटकन त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, हा बोल. जयनील गप्पच होता तेव्हा काजू म्हणाली, तुला काही सांगायचं आहे का? जयनील म्हणाला, नाही, तू आराम कर आता. काजू हलकस हसली. जयनील म्हणतच म्हणाला, मला काय होते, काजू समोर काही बोलावं असं वाटत असूनही मी बोलू का शकत नाही? मी तिच्यापासून इतका दूर का जातोय? काजू ही मनात विचार करत होती. मला माहित आहे जयनील, तुला माझ्याशी बोलायचं आहे, पण तू बोलू शकत नाहीयेस. पण आय प्रॉमिस, तू माझ्याशी बोलायलाही लागशील आणि तुझा मूडही ठीक होईल. दोघं आपापल्या मनात विचार करत झोपून गेले. इकडे रुचिका आपल्या खोलीत बसून छताकडे पाहत होती. तिच्या डोळ्यातून टपटप अश्रू पडत होते. ती स्वतःशीच पुटपुटली, हे महादेवा, हा कसला न्याय आहे तुमचा? मी पुन्हा माझ्या मैत्रिणीच्या जवळ आले आहे. काजू काजू तर राज आणि आकृतीची मुलगी आहे. अश्रूंमध्येही हसत ती म्हणाली, आईवरच गेली आहे. आकृती ही तर सगळ्यांची मदत करायची, मग तिची मुलगी कशी मागे राहील? क्षणभर थांबून ती पुन्हा विचारात पडली. पण काजूने मला ओळखलं का नाही? आकृतीने तिला माझ्याबद्दल काहीच सांगितलं नसेल का? असं कसं शक्य आहे? ते तर होऊ शकत नाही. की मग काजूने मला ओळखलं असेल म्हणूनच तिने मला तिच्यासोबत आणलं आहे. रुचिकाने डोळे पुसले आणि म्हणाली, जर काजू खरंच मला ओळखत असेल आणि तिने आकृतीला सांगितलं तर मी तिला कसं सामोरं जाऊ? नाही नाही, मला इथून निघून जायला हवं. मी अपशकुनी आहे. माझ्या दुर्दैवामुळे आकृतीचं घर उद्ध्वस्त व्हायला नको. मला इथून जावं लागेल. रुचिकाने तिथून निघण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आपली खोली आवरली आणि बाहेर आली. बाहेर येताच मयूर तिच्या जवळ येऊन म्हणाला, आंटी, काहीतरी खाण्यासाठी बनवा. जेनिल आणि काजू हॉस्पिटलला गेले आहेत. रात्री काजूच्या हातात थोडी वेदना होत होती आणि थोडा तापही होता, म्हणून जेनिल तिला हॉस्पिटलला घेऊन गेला आहे. ते येतीलच आता थोड्या वेळात आणि त्यांनी काही खाल्लंही नाहीये. मयूरचं बोलणं ऐकून रुचिकाने होकारार्थी मान हलवली आणि स्वयंपाकघराकडे गेली. मयूर बाहेर जाऊ लागला तेवढ्यात त्याची नजर सोफ्यावर बसलेल्या मीराकडे गेली. तिला पाहून तो आश्चर्याने म्हणाला, तू तू तर काजूची मैत्रीण आहेस ना? तू इथे कधी आलीस? मीराच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. ती घाबरत म्हणाली, मी मी काजू. पुढचे शब्द तिच्या तोंडून निघालेच नाही. ती उभी राहिली आणि थरथर कापू लागली. मयूर तिच्या जवळ गेला. टेबलावरचं पाणी ग्लासात ओतून तिला देत म्हणाला, बस, आधी पाणी पी, रिलॅक्स. मीरा पुन्हा सोफ्यावर बसली आणि पाणी पिऊ लागली. मयूरने शालू नावाच्या एका मुलीला हाक मारून बोलावलं. ताबडतोब ती मुलगी धावत आली आणि म्हणाली, काय झालं भैया? मयूर मीराकडे पाहत म्हणाला, हिला वरच्या खोलीत घेऊन जा आणि जेवायला दे. शालूने होकार दिला. मग मयूर मीराकडे पाहून म्हणाला, तुला काजूला भेटायचं आहे ना? ती हॉस्पिटलमधून येते, आल्यावर भेट. तोपर्यंत तू हिच्यासोबत वर जा. मीरा काहीच बोलली नाही तेव्हा मयूरने शालूला इशारा केला. शालू मीराला सोबत घेऊन निघून गेली. मयूर बाहेर जाऊ लागला तेवढ्यात त्याचा फोन वाजला. पाहतो तर तेजसचा कॉल होता. मयूरने फोन उचलत म्हटलं, काय कळलं? समोरून तेजस म्हणाला, तो जेलमध्ये गेलाच नाही. त्याला घेऊन जाण्याआधीच कमिशनरचा फोन आला आणि इन्स्पेक्टरने त्याला सोडून दिलं. मयूर काहीच न बोलता फोन कट करून इकडे तिकडे टेन्शनमध्ये फेऱ्या मारू लागला. तेवढ्यात बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. मयूरने तिथेच थांबून पाहिलं. जेनिल काजूला उचलून आत येत होता. ते पाहून मयूर काजूकडे बघत म्हणाला, काजू, तू ठीक आहेस ना? जेनिलच्या कुशीत असलेली काजू भुवया उंचावत म्हणाली, आजारी पडल्यानंतर सगळे इतक्या रिस्पेक्टने बोलतात हे मला माहीतच नव्हतं. मयूर काहीच बोलला नाही तेव्हा काजूने जेनिलला थांबायला सांगितलं. पण जेनिल थांबला नाही. तो काजूला घेऊन जिना चढू लागला. काजू आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. जैनिलकडून अजूनही काहीच प्रतिसाद नव्हता. तेव्हा तिने त्याच्याकडे रोखून पाहत म्हटलं, मेजर साहेब, तुम्हाला नक्की काय हवंय? जैनिल काहीच बोलला नाही. तो आपल्या खोलीपाशी पोहोचला. खोली बंद होती म्हणून त्याने पायाने दरवाजा ढकलून उघडला आणि आत गेला. आता काजूही गप्प झाली. जैनिलने काजूला बेडवर झोपवलं आणि स्वतः फोन हातात घेऊन मागे जात कुणाला तरी फोन करू लागला. फोन लागताच तो म्हणाला, किशन, नाश्ता आणि औषध दोन्ही घेऊन ये. मग जैनिल सोफ्यावर बसून किशनची वाट पाहू लागला. काही वेळ झाला तरी किशन आला नाही म्हणून जैनिल बाहेर जायला निघाला. तेवढ्यात रुचिका आत आली. रुचिकाला पाहताच जैनिलने पुढे जाऊन तिच्या हातातून नाश्त्याची प्लेट घेतली. रुचिका परत जायला लागली तेवढ्यात काजू म्हणाली, थांबा आंटी, तुम्ही परत का जाताय?
इथे या ना, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. ती असं म्हणताच जैनिल काजूकडे आला तर रुचिका तिथेच थांबली. ती मनात म्हणाली, बहुतेक काजू आकृतीबद्दल बोलणार आहे, पण मी तिला काय सांगू? मला इतकी भीती का वाटत आहे? रुचिका पुढे आली नाही तेव्हा काजू पुन्हा म्हणाली, काय झालं आंटी? या ना. रुचिकाने खोल श्वास घेतला आणि काजूकडे गेली. जैनिलने औषधाची वाटी बाजूला ठेवली आणि काजूच्या शेजारी बसून म्हणाला, चल नाश्ता कर. काजूने जैनिलकडे लक्षच दिलं नाही. ती रुचिकाकडे पाहत म्हणाली, लवकर या ना आंटी. ती असं म्हणताच जैनिल आपला एक हात पुढे करत रुचिकाला थांबवत म्हणाला, आता एकही पाऊल पुढे टाकू नका. रुचिका थांबली. जैनिलने काजूकडे न पाहताच थोड्या कठोर स्वरात म्हटलं, आधी जेवण कर, मग बोलू. काजू रुचलेल्या सुरात म्हणाली, ठीक आहे. जैनिलने दलिया चमच्यात भरून काजूकडे नेला. काजू तोंड वाकडं करत म्हणाली, हे काय आहे? छी, मला हे नाही खायचं. काजू बाजूला सरकू लागली. तेव्हा जैनिलने तिचा हात धरत थोड्या कडक आवाजात म्हटलं, काजू खा, मला माहित आहे तुला हे खायचं नाहीये. काजू इकडे तिकडे पाहू लागली. जैनिलने पुन्हा चमचा तिच्या तोंडापाशी नेला. काजू तोंड पाडू लागली. तेव्हा जैनिलने डोळे वटारत म्हटलं, खातेस की नाही? काजूने नाईलाजाने एक चमचा खाल्ला आणि दुसऱ्या बाजूला वळू लागली. तेवढ्यात जैनिलने तिला थांबवत तिथेच बसवून म्हटलं, जोपर्यंत हे संपत नाही तोपर्यंत तू कुठेही जाणार नाहीस, समजलं? काजू डोळे बारीक करत जैनिलकडे पाहू लागली. तेवढ्यात तिची नजर रुचिकावर गेली, जी तिला पाहून हसत होती. काजू रुचिकाकडे पाहत म्हणाली, हसा, तुम्हीही हसा, माझे दिवसच वाईट चालू आहेत. हे ऐकून जैनिलच्या ओठावर हलकसं हसू उमटलं, जे काजूच्या लक्षात आलं. ती पुढे म्हणाली, माझाही दिवस येईल, मग मीही तुम्हा सगळ्यांना असंच त्रास देईन. जैनिल तिला खाऊ घालत म्हणाला, आधी तू बरी हो, मग सगळ्यांना त्रास दे. त्याने काजूला जेवण भरवलं, औषध दिलं आणि उठत म्हणाला, आता तू बोलू शकतेस, पण जास्त नाही, नाहीतर पुन्हा आजारी पडशील. काजू काहीच बोलली नाही. जैनिल जाऊन सोफ्यावर बसला आणि आपलं काम करू लागला. रुचिका काजूजवळ आली तेव्हा काजूने तोंड दुसऱ्या बाजूला वळवलं. रुचिकाने काजूचा चेहरा आपल्या दिशेने करत प्रेमाने म्हटलं, अरे माझी गोड मुलगी, माझ्यावर रागावली आहे का? काजूने हात बांधत तोंड पाडून म्हटलं, तुम्ही काल निघून का गेलात? मी तुम्हाला माझ्या मॉमशी भेटवणार होते, पण तुम्ही तर काही न बोलता अशा निघून गेलात जसं काही भूत पाहिलं असावं. रुचिकाने हलकसं हसत उत्तर दिलं, मला एक काम आठवलं होतं आणि इथे तुझे आई वडील बसले होते, म्हणून मला तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं. काजू अजूनही तोंड फिरवून बसली होती. ते पाहून रुचिका काळजीत म्हणाली, काजू प्लीज माझ्यावर रागवू नकोस. तेव्हा काजू म्हणाले, मी तुम्हाला एका अटीवर माफ करेन. रुचिकाने आश्चर्याने काजूकडे पाहिलं. तेवढ्यात काजूने एक नजर जैनिलकडे टाकून पुन्हा रुचिकाकडे पाहत म्हटलं, मी जे सांगेन ते खायला आणून दिलं तरच मी विचार करेन. रुचिका उभी राहिली आणि हात बांधून हसत म्हणाली, अच्छा, म्हणजे तू फक्त या कारणासाठी रागावली आहेस की मी तुला मनवण्यासाठी तुझं आवडतं जेवण बनवून आणावं? काजूचे डोळे चमकले. ती लगेच म्हणाली, हो, अगदी बरोबर. रुचिकाने काजूचं कान हलकसं पकडून वळवलं आणि म्हणाली, आता तू रुसूनच राहा, तुला अजिबात खायला मिळणार नाही आणि मला तुझी माफीही नको. असं म्हणत रुचिकाने काजूचं कान सोडलं, पदर नीट केला आणि तिथून निघून गेली. काजू बेडवर बसून कधी जाणाऱ्या रुचिकाकडे पाहत होती तर कधी जैनिलकडे, पण दोघांपैकी कोणीही तिच्याकडे पाहत नव्हतं. शेवटी काजू आडवी झाली आणि झोपून गेली. तेवढ्यात मयूर तिथे आला. त्याच्यासोबत मीराही होती. मीराने काजूला झोपलेली पाहिलं आणि तिच्या जवळ गेली. जैनिल मीराजवळ गेला आणि म्हणाला, तू जाऊन आराम कर. काजू जागी झाली की मी तिला तुझ्याबद्दल सांगतो. मीराने जैनिलकडे उदास नजरेने पाहिलं, पण काहीच बोलली नाही. ती हळूहळू तिथून निघून गेली आणि मनातच म्हणाली, मला आराम करायचा नाहीये, काजूशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. मीरा निघून गेल्यावर जैनिल काजू जवळ बसला. त्याने काजूचा हात आपल्या हातात घेतला आणि हळूच म्हणाला, लवकर बरी हो पागल मुलगी, मला तुझी गरज आहे. जैनिलने काजूच्या डोक्याजवळ आपलं डोकं ठेवलं आणि बसल्या बसल्याच झोपून गेला. इकडे मीरा आपल्या खोलीत आली. ती इकडून तिकडे फेऱ्या मारत स्वतःशीच म्हणाली, आता मी कोणाला सांगू? कोण मदत करणार मला? काजू प्लीज उठ ना, मला तुझी गरज आहे. सगळं संपलं आहे, मी एकटी पडले. मीरा बेडला टेकून बसली आणि रडू लागली, पण तिचे अश्रू पुसणारा तिथे कोणीच नव्हतं. बराच वेळ ती तशीच बसून राहिली. मग अचानक उठून म्हणाली, नाही, आता मी इथे अजून थांबू शकत नाही. मला इथून निघून जायचं आहे. मला जगायचं नाही.
कोण माझी मदत करणार? मी माझं दुःख कोणाला सांगू? कोणासमोर मन मोकळं करू? माझं कोणीच नाही. ती खोली बाहेर आली. तिची नजर बाहेर जाणाऱ्या दरवाजाकडे होती. तिने इकडे-तिकडे पाहिलं. कोणीच दिसत नव्हतं. मग ती हळूच तिथून निघून गेली. इकडे काजूने झटकन डोळे उघडले. ती उठताच जैनीलही जागा झाला. त्याने काजूच्या कपाळावर हात ठेवत विचारलं, "काजू, तू ठीक आहेस ना?" काजू घाईघाईने श्वास घेत म्हणाली, "मी ठीक आहे, पण मला सांग, इथे कोणी आलं होतं का? मला असं वाटलं की कुणाला तरी माझी गरज आहे. तो माझ्या खूप जवळचा आहे." काजूने अस्वस्थ नजरेने जैनीलच्या डोळ्यात पाहत विचारलं, "घरात सगळं ठीक आहे ना?" जैनील काजूला पुन्हा झोपवण्यासाठी हात पुढे करत म्हणाला, "हो, सगळं ठीक आहे, पण तुझी तब्येत ठीक नाहीये ना, म्हणूनच तुला असं वाटतंय. तू आराम कर." जैनील काजूला पुन्हा झोपवू लागला, पण काजू उठली आणि बेडवरून खाली उतरू लागली. "मला असं वाटतंय की कोणीतरी मला भेटायला आलं होतं आणि मला न भेटताच निघून गेलंय. त्याला माझी गरज आहे." जैनील उठून काजूकडे येत म्हणाला, "काजू थांब." पण काजू काहीच ऐकत नव्हती. ती बाहेर जायला लागली. तेवढ्यात जैनील मागून येऊन तिचा हात धरत म्हणाला, "मी सांगितलं ना, कोणीही आलेलं नाही. तुझी तब्येत ठीक नाहीये. तू आराम कर." काजूने जैनीलकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात रागासोबतच काजूसाठीची काळजीही स्पष्ट दिसत होती. काजू जैनीलजवळ येत त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाली, "मला माहित आहे की तुला माझी काळजी आहे, पण मी अगदी ठीक आहे." काजूने जैनीलचा हात आपल्या कपाळावर ठेवत म्हटलं, "बघ, मला तापही नाहीये." जैनीलने तिचं कपाळ तपासलं आणि खरंच तिला ताप नव्हता. त्याने काजूचा खांदा धरत तिला जवळ घेत म्हटलं, "ठीक आहे, चल, मी तुला घेऊन जातो." काजू हलकीशी हसली आणि दोघे एकत्र चालू लागले. दोघे खोलीबाहेर आलेच होते, तेवढ्यात मयूर समोर येऊन म्हणाला, "बॉस, तू ठीक आहेस ना?" काजूने मान हलवून होकार दिला, तर मयूर पुन्हा म्हणाला, "मग तू आराम करायला हवा ना, बाहेर का आलीस?" काजूने मयूरचं बोलणं मध्येच थांबवत म्हटलं, "मयूर, मी ठीक आहे. मला एवढंच सांग, कोणी आलं होतं का?" मयूर थोडा विचार करून म्हणाला, "हो, तुझी एक मैत्रीण आली होती. काय नाव होतं तिचं?" काजू पटकन म्हणाली, "मीरा." मयूर म्हणाला, "हो, तीच. ती खूपच परेशान होती. तू हॉस्पिटलला गेल्यावर आली होती. मी तिला घरीच थांबवलं होतं." काजू हलकसं हसत म्हणाली, "मी जाऊन तिला भेटते." जेनिल आणि काजू पुढे गेले तर मयूरही त्यांच्या मागे चालू लागला. सगळे मीराच्या खोलीत आले, पण मीरा तिथे नव्हतीच. मयूरने पूर्ण खोली शोधली, पण ती कुठेच दिसली नाही. आता काजू आणखीनच घाबरून म्हणाली, "देव जाणे काय झालं असेल, कुठे गेली असेल ती?" जेनिल काजूच्या खांद्यावर हळूच हात ठेवत म्हणाला, "डोंट वरी, काही होणार नाही. मी आहे ना, मी तिला शोधून आणतो." काजूने जेनिलचा हात धरत म्हटलं, "मीही येणार, प्लीज." जेनिलने काजूकडे आश्चर्याने पाहत म्हटलं, "काजू, तुझी तब्येत?" काजू मध्येच म्हणाली, "मी अगदी ठीक आहे. प्लीज मला मीराला भेटू दे." जेनिलने डोळे मिचकावत होकार दिला. सगळे बाहेर आले. तेवढ्यात एक गार्ड त्यांना म्हणाला, "सर, ती एक मॅडम थोड्या वेळापूर्वीच बाहेर गेलीये. त्या खूप घाईत होत्या आणि खूपच परेशान दिसत होत्या." काजू घाबरून जेनिलला म्हणाली, "मीरा काहीतरी चुकीचं तर करणार नाही ना? मला खूप भीती वाटते. जेनिल, प्लीज काहीतरी कर." हे ऐकताच जेनिल थेट गाडीच्या दिशेने धावत सुटला. तो लगेच गाडी घेऊन आला आणि काजू समोर थांबवत म्हणाला, "काजू, लवकर ये." काजू सोबत मयूरही गाडीत बसला आणि जेनिलने गाडी पुढे नेली. काजूने जेनिलला मीराच्या घरी जायला सांगितलं. तेव्हा जेनिल थोडा विचार करून म्हणाला, "पण ती तर आत्ताच इथून निघाली आहे. एवढ्या लवकर घरी कशी पोहोचेल?" काजू थोडी काळजीत म्हणाली, "तरीही ती घरीच जाईल ना? आपण आधीच तिथे असलो तर तिला थोडं बरं वाटेल." जेनिल काहीच बोलला नाही. तेवढ्यात मयूरने काजूच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, "बॉस, काळजी करू नको. सगळं ठीक होईल." काजू काहीच बोलली नाही. तेव्हा मयूर मनातच म्हणाला, "मीरा खूपच परेशान दिसत होती. माहित नाही काय झालं असेल." थोड्याच वेळात तिघही मीराच्या घराबाहेर पोहोचले. काजू पटकन गाडीतून उतरली आणि घराकडे धावली. मयूर आणि जैनीलही तिच्या मागे आले. काजू आत शिरताच तिला कुणीही दिसलं नाही. घर बाहेरून बंद नव्हतं, ना कोणती खोली बंद होती. असं वाटत होतं जणू इथे कुणी राहतच नाही. काजू आत जात म्हणाली, "आंटी." पण कुठूनच आवाज आला नाही. जैनील आणि मयूरही आजूबाजूला पाहू लागले, पण तिथे कुणीच नव्हतं. काजूने कपाळावर हात ठेवत म्हटलं, "देव जाणे काय झालं असेल. मीरा कुठे असेल आणि तिची आई सुद्धा इथे नाहीये. कुठे गेली असेल?" जेनिलने काजूला सावरत म्हटलं, "काही होणार नाही. मी लगेच माझ्या माणसांना लावतो. मीरा फार दूर गेली नसेल. आपल्याला सापडेल ती." काजूने काळजी भरल्या डोळ्यांनी जैनीलकडे पाहिलं. जैनीलने एका हाताने काजूला जवळ घेतलं आणि दुसऱ्या हाताने फोन करू लागला.
त्याने आपल्या सगळ्या माणसांना शहरभर मीराला शोधायला सांगितलं. तेवढ्यात मयूर म्हणाला, मला वाटतं आपणही तिला शोधायला हवं. जयनीलने मान हलवून होकार दिला आणि काजूला घेऊन बाहेर निघाला. तिघेही पुन्हा एकदा गाडीत बसले. काजू बसताच तिचा फोन वाजू लागला, जो जयनीलकडे होता. जयनीलने फोन पाहिला आणि काजूकडे दिला. स्क्रीनवरचं नाव पाहून काजू आश्चर्याने म्हणाली, सुशांत भैया. काजूने फोन उचलताच समोरच्याचं ऐकण्याआधीच म्हणाली, काय झालं भैया, सगळं ठीक आहे ना, तू या वेळेला फोन केलास? समोरून सुशांत रागात म्हणाला, काजू मला बोलू देशील की फक्त तूच बोलणार आहेस? काजू लगेच गप्प झाली. तेव्हा सुशांत शांतपणे म्हणाला, काजू तू जिथे कुठे असशील तिथून लगेच गोल्डन पार्क जवळ ये. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.